2 दिवसापासून मी मानसिक तणावामध्ये ज्यावेळेस तिथं वाद झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो. हे बनसोडे साहेब त्यांच्याच याच्यावर त्यांनी फोन लावून दिला की माझ्या मित्राचा मुलगा येतो, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करू नका. मी स्वतः म्हटलो ठीक आहे बाबा, तू पोलिसाचाच मुलगा आहे तर असं परत वागू नको. ज्यावेळेस तो इथून गेल्यानंतर तो म्हणतो तुम्ही माझी माफी मागा. बरं ठीक आहे, मी त्याला एवढं पण बोललो, तुला लय वाटत असेल तर तू तुझं वक्तव्य अगोदर मागा घे, मी पण माफी मागतो म्हटलं. पोलिसांना तुला कसं काय अधिकार दिला? एवढं जर तू आरवाच्या वाट्यात शिवीगाळ करतोय तू, ज्यावेळेस मी स्वतःही करतोय तर माझ्या बरोबर असं वागू नको ना. सर तुम्हाला आता त्रास कोण देते? आता त्रास आहे नेहमी त्याच्यात. आता सोशल मीडियावर त्रास चालू आहे. सोशल मीडियावर घाणघाण शिव्या देतात. सोशल मीडियावर जे नाही त्या गोष्ट हे करतात. मला रोज आता घरातून बाहेर निघायला सुद्धा लाज वाटते. हा, जर या गोष्टी जर एखाद्या इमानदारीत कर्तव्य पार करणाऱ्या व्यक्तीबरोबर जर घडत असेल तर यापुढे आम्ही इमानदारीने कर्तव्य करायचे का नाही? आतापर्यंत माझ्याकडे या पूर्ण तळेगावच्या हद्दीमध्ये जाऊन या, जर माझ्याबद्दल काही जर चुकीचं जर कोणी सांगत असेल तर ते मला सांगा. मी इथं एवढ्या इमानदारीने नोकरी करून सुद्धा जर मला एवढा त्रास सहन करावा लागत असेल तर हे योग्य नाहीये. मी तिथं त्याला एवढं जे अटकाव करत होतो ते बाबा विनाकारांचा वाद वाढू नको. सर त्या मेडिकल पुढे तुम्ही त्या मुलाच्या गळ्याला पकडताय, त्याला खाली पाडताय, ह्या गोष्टी तुमच्या कायद्यामध्ये बसतात का? ज्यावेळेस त्या मुलाच्या गळ्यापाशी तो म्हणतोय की माझा गळा दाबला, तर त्यावेळेस मी त्याचा मोबाईलचं बटन बंद करत होतो. ज्यावेळेस त्याचं बटन बंद करत असताना ज्यावेळेस त्याला मी हे केलं त्यावेळेस माझा कांदा त्याच्या मानेपाशी लागला होता. मी गळा दाबला नव्हता त्याचा. हे तुम्ही दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित चेक करा. माझ्याकडे पण फुटेज आहे, मी पण ते तुम्हाला दाखवू शकतो. सर पण तुम्ही त्या मुलाचं मोबाईलचं बटन बंद का करत होते? यासाठी की विनाकारण जर वाद नसेल तर तू विनाकारण का करतो वाद? नाही सर, बटन बंद करण्यासाठी मला सांगा, जर मी तुम्हाला जर फाईन मारण्यासाठी जर अडवलं असेल तर मग का करायचं? मी वैयक्तिकरित्या बोलतो, जर फाईन मारण्यासाठी मी अडवलं असेल तुम्ही मला बोला ना. मी त्याला जर याच्यासाठी त्याला त्रास देतच नव्हतो तर त्यांनी काय विनाकारण स्टंटबाजी करावी? आणि त्याच्यावर जर तो मला सांगतो मी त्याला शिवीगाळ दिली, माझ्या अंगावर वरती ये. जर मी त्याला खरंच शिवी जर दिली असेल तर मी ही वरती काढून निघून जाईन, घरी निघून जाईन. आता सर तुम्हाला त्रास कसल्या गोष्टीचा आहे? याच्या माझ्या विरुद्ध लेखी अर्ज केले, बरं केले, ठीक आहे, ते चौकशी आणती काहीतरी सत्य प्रकार चौकशीमध्ये जाणार. तुम्ही त्रास घेण्यासारखं तुम्हाला काय? मला तर वाटत नाही तुम्हाला काही त्रास. त्यांनी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येतात प्रत्येक वेळेस तू जर चौकात येऊन माझ्या पाया पडून माफी जर मागितली नाही तर मी तुझी वाट लावीन, मी सोशल मीडियावर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन. तर मी जर चुकीचं नसताना त्याची चौकात येऊन माफी का मागावी? ठीक आहे सर, मग हे तुमचं जे म्हणणं आहे आपण आपल्या चॅनल मार्फत पब्लिश करू. अजून या व्यतिरिक्त तुम्हाला काही बोलायचंय का? त्या व्यतिरिक्त माझं एकच म्हणणं आहे, समाज माध्यमामध्ये सोशल मीडियावरती दोन्ही बाजू समजून घेऊन तरच योग्य न्याय निवाडा करा. भारत देश संविधानावर चालतोय. भारत देश इंस्टाग्रामवर चालत नाही. इंस्टाग्रामवरचे जे व्हिडिओ व्हायरल होतात याच्यावरून कोणालाही जज करू नये व कोणाचाही आत्मसन्मान दुखू नये याची सर्व नागरिकांनी व सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कळतंय मला म्हणून म्हणतोय सर आपण कोर्टात बोलू. नाही स्टंटबाजी नाही करत. तुम्ही मला मारले, काही संबंध नसताना आधी कायदा हातात नका घेऊ. मारले तुम्ही मला. नाही स्टंटबाजी ठेव. नाही मला हात नका लावू, मला हात नका लावू. लय मारले मला तुम्ही. हा गाडी घ्यायचा अधिकार नाही तुम्हाला. नाही नाही मला का मारले? मी काय केलं? मी तुमच्या सीसीटीव्ही बघा. हा सीसीटीव्ही बघा. काय विचारतोय? हा